स्वामी समर्थ. अष्टलक्ष्मी कोणत्या मंदिरात कुठे असते? लक्ष्मी कोणाला नको? प्रत्येकाला आपल्या घरात अखंड लक्ष्मी राहावे हेच वाटत असते. जो तो आपल्या पद्धतीने लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय करत असतो. परंतु लक्ष्मीचे एकूण 8 रूपे आहेत हे फार थोड्या लोकांना माहीत आहे. आज आपल्याला माहिती आहे का लक्ष्मी कोणत्या रूपाने घरात येते? लक्ष्मीच्या पूजा केल्याने काय फळ मिळते? लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला कोणकोणते फायदा होतो? धैर्यलक्ष्मी. धैर्यलक्ष्मी म्हणजे माणसाचं पेन्सेस म्हणजे वाढवण्याचं काम लक्ष्मीचे हे रूप करत असते. कधी कधी आपल्याजवळ पैशाची किंवा धनधान्याची कमतरता असते. अशा वेळेस माणसाचे आपल्याला काय करावं काय करू नये असं समजत नाही. त्यावेळी ह्या लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. ही धैर्यलक्ष्मी. धनलक्ष्मी. धनधान्य देणारी लक्ष्मी. धनधान्य आणि संपत्ती देणारी लक्ष्मी. ह्या लक्ष्मीला वैभव लक्ष्मी म्हणून ओळखले जाते. या लक्ष्मीच्या आगमनाची वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ, सायंकाळची वेळ असते.